स्टार्ट। आज उपविभागीय कार्यालय उमरखेड येथे बंदी भागातल्या ग्रामस्थांनी निवेदन दिलेलं आहे। निवेदनाच्या मागणी त्यांच्या रास्त आहेत। भारत देश स्वतंत्र झाला, परंतु बंदी भागातला शेतकरी किंवा शेतकरी वर्ग, मजूर वर्ग हा स्वतंत्र झालेला नाही, अशी त्यांची एक खंत आहे आणि ती सर्वसामान्याला खरीच पटते। त्यांच्या स्वतःच्या जमिनी आहेत, त्या जमिनी वाहतात। आजोबापासून पंजोबापासून त्यांच्याकडे जे ताब्यात जमिनी आहेत, सरकारच्या जमिनी जरी असल्या तर त्या वर्ग 2च्या जमिनी आहेत। त्यांची एक मागणी आहे, त्या जमिनी आम्ही हजारो वर्षापासून वाहत आहोत, त्या जमिनी आमच्या आहेत, त्या आमच्या नावानं करून देण्यात याव्यात। वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करण्यात यावी व त्या आमच्या नावानं द्यावीत। वारसा हक्काप्रमाणे जे काही जमिनी आहेत त्या सुद्धा आमच्या नावानं करून द्याव्यात, अशी त्यांची रास्त मागणी आहे। दुसरी मागणी अशी आहे, त्याला जर वेळ आणि विलंब लागत असेल शासनाकडून, तर जे काय आता वाटणी पत्रा आधारे त्या जमिनी वडिलाची असेल तर 2 भावाच्या नावाने, 3 भाऊ असेल तर 3 भावाच्या नावाने, बहिणी असेल तर बहिणीच्या नावाने, असं वारसा हक्काप्रमाणे त्या जमिनीचे वाटणी पत्र करण्यात यावी, अशी त्यांची रास्त मागणी आहे। त्याचं कारणही असं आहे, जोपर्यंत वाटणी होत नाही तोपर्यंत समजा पूर आला आणि पुरामुळे जमिनीचं नुकसान झालं तर त्या नुकसान भरपाई त्या शेतकऱ्यांना मिळत नाही, कर्ज मिळत नाही। या दृष्टिकोनातून त्या जमिनी त्यांच्या नावाने वारसा हक्काप्रमाणे वाटणीद्वारे करण्यात यावी आणि ते 3 कॅम्प त्यांनी ठेवायला सांगितले आहेत। एक खरबी, दुसरं कोर्टा आणि तिसरं मोरचंडी। या 3 भागामध्ये जर त्यांनी कॅम्प ठेवले तर 3 भागाचा कॅम्प मिळून या पूर्ण बंदी भागातला शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि लोकांचे काम सुलभ आणि सुखकर होतील, अशी त्यांची मागणी होती। म्हणून आता एसडीओ साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे। एसडीओ साहेबांनी आम्हाला एसडीओ साहेबांच्या प्रतिनिधीने ते निवेदन स्वीकारलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे एसडीओ साहेबांना विचारून आम्ही 3 कॅम्प ठेवतो। नमस्कार, 3D न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे। तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या 3D न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा।